तुम्ही वजन कमी करण्यासाठी कित्येक उपाय वापरले असतील, पण एक साधा आणि नैसर्गिक उपाय तुम्हाला माहित आहे का? इंटरमिटेड फास्टिंग. इंटरमिटेड फास्टिंग वजन कमी करण्यासाठी नवीन क्रेज नाही, पण जुन्या परंपरेवर आधारित प्रभावी पद्धत आहे. चला तर मग जाणून घेऊया इंटरमिटेड फास्टिंगचे गुपिताबद्दल. नमस्कार मित्रांनो, मी नितीन धुमाळ. तुमचं स्वागत करतो आजच्या विशेष व्हिडिओमध्ये. वजन कमी करण्याचा योग्य उपाय म्हणजे इंटरमिटेंट फास्टिंग. तुम्ही याबद्दल कधी ऐकलं आहे का? इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे आहार न घेण्याच्या वेळा आणि आहार घेण्याच्या वेळांची शिस्तबद्ध पद्धत. आज आपण याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. तर इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय? इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे एक प्रकारचा खाण्याचा नमुना आहे, ज्यामध्ये तुम्ही एक वेळापत्रक तयार करता, ज्यात काही तासांच्या दरम्यानच अन्न घेतलं जातं आणि उर्वरित वेळेत उपवास केला जातो. याचा उद्देश म्हणजे आपल्या शरीरातील मेटाबॉलिझम सुधारणे आणि चरबीचं जलद दहन करणे. इंटरमिटेंट फास्टिंगचे मुख्य प्रकार बघूया आपण. तर इंटरमिटेंट फास्टिंगची 16-8 मेथड ही इंटरमिटेंट फास्टिंगची पहिली पद्धत आहे. या पद्धतीमध्ये तुम्ही 8 तास हेल्दी फूड खाऊ शकता, पण त्यामध्ये तुम्हाला 16 तास उपाशी राहायचं आहे. तुमचा डाएट आहार आणि कॅलरीयुक्त पदार्थ तुम्ही दिवसभरातून फक्त 8 तास करू शकता, पण 16 तास तुम्हाला उपाशी राहणं गरजेचं आहे. त्यानंतर इंटरमिटेंट फास्टिंगचा दुसरा प्रकार म्हणजे 5/2 मेथड. इंटरमिटेंट फास्टिंगची ही दुसरी पद्धत आहे. यामध्ये तुम्ही आठवड्याचे 5 दिवस घेऊ शकता, पण 2 दिवस तुम्हाला उपवास करणे अपेक्षित आहे. 5-2 या पद्धतीमुळे इंटरमिटेंट फास्टिंगची ताकद वाढण्यास मदत होते आणि या पद्धतीमध्ये तुम्ही ठराविक कॅलरीयुक्तच आहार घ्यायला हवा, असे काही बंधन नाही. पण आठवड्यातील इतर 2 दिवसांमध्ये तुम्ही कॅलरीज इंटेक 1/4 कमी करता. इंटरमिटेंट फास्टिंगची तिसरी पद्धत म्हणजे 14-10 मेथड. इंटरमिटेंट फास्टिंगची ही तिसरी पद्धत आहे आणि या पद्धतीमध्ये तुम्ही 10 तास खाऊ शकता आणि 14 तास उपाशी राहायचं आहे. तसेच यामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार बदल करू शकता. इंटरमिटेंट फास्टिंगचे आपण बघूया फायदे काय आहेत. वजन कमी होणे, शरीराचं चरबीचं जलद दहन होऊन वजन लवकर कमी होतं, मेटाबॉलिझम सुधारतो. नियमित उपवासामुळे मेटाबॉलिझमचा वेग वाढतो आणि शरीर अधिक ऊर्जा खर्च करते. शरीराची इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते. इन्सुलिनच्या स्तरात घट येऊन रक्तातील साखर नियंत्रणात राहते. स्वास्थ्य टिकवून ठेवणे. इंटरमिटेंट फास्टिंगमुळे शरीरातील विषारी घटक कमी होतात आणि आपलं शरीर अधिक ताजं आणि तंदुरुस्त राहतं. आता बघूया की काय खावं आणि काय टाळावं. इंटरमिटेंट फास्टिंग करताना योग्य आहार घेणं अत्यंत महत्वाचं आहे. फास्टिंगच्या दरम्यान पाण्याचं सेवन वाढवा आणि खाण्याच्या वेळी फक्त पौष्टिक अन्नाचं सेवन करा. यामध्ये भाज्या, फळं, संपूर्ण धान्य, प्रथिने यांचा समावेश करा. जंक फूड, साखरयुक्त पदार्थ आणि तेलकट खाणं टाळा. तर सुरू करण्यासाठी टिप्स. हळूहळू सुरुवात करा. एकदम 16 तास उपवास सुरू करू नका. सुरुवातीला 12 तासांपासून सुरुवात करा. रोज नियमित ठेवा. रोज त्याच वेळेस खाणं आणि उपवास करणं अधिक फायदेशीर ठरतं. वाट पाहण्याचा संयम ठेवा. परिणाम दिसण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो, त्यासाठी संयम ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. अधिक अशा माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फीडबॅकसाठी खाली कमेंट जरूर करा. इंटरमिटेंट फास्टिंग करून तुम्ही कसा अनुभव घेतलात ते मला कळवा. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती. आजच्या पुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.